दुबईहून एमिरेट्सचं पहिलं विमान मुंबईत दाखल। दुबईहून 388 प्रवासी मुंबईत दाखल। दुबईमधून काही मोजक्याच विमानसेवांना परवानगी। सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये अडकलेल्या भारतीयांना आज विशेष विमानानं परत आणलं जाणार। इंडिगोच्या 10 विशेष विमानातून अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप भारतात आणलं जाणार। इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धातील पहिला भारतीय बळी। एमकेडी व्योम जहाजावरील भारतीय नागरिकाचा मृत्यू। ओमानमधील भारतीय दूतावासाकडून शोक व्यक्त। इस्रायल इराण युद्ध लवकर संपण्याची शक्यता धुसर। युद्ध आणखी 4 किंवा 5 आठवडे चालू शकेल। डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली शक्यता। युद्ध संपण्याची कोणतीही शक्यता नाही, ट्रम्प यांचं विधान। इराण इस्रायल युद्ध आणखी पेटण्याची शक्यता। 14 देशातील अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश। मध्य पूर्व देश तात्काळ सोडण्याचे आदेश। सुरक्षा धोक्यात असल्याचं सांगत इमर्जन्सी जारी। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा इराणचा दावा। नेतन्याहूंचं भविष्य निश्चित, इराणचा इशारा। सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील अमेरिकन दूतावासावर इराणचा ड्रोन हल्ला। 2 सशस्त्र ड्रोनद्वारे भीषण हल्ला। दोन्ही देशांमधील तणाव टोकाला। इराणच्या हल्ल्यानंतर यूएईकडून तेहरानमधील दूतावास बंद। यूएईने इराणमधून राजदूत आणि राजनैतिक कर्मचारी परत बोलावले। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण हल्ला। टायर शहरात शक्तिशाली स्फोटांचा मारा। मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची भीती। कतारचा एलएनजी गॅस उत्पादन थांबवण्याचा निर्णय। खबरदारीचा उपाय म्हणून गॅस उत्पादन थांबवलं। आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता। सायप्रसमधील ब्रिटिश एअरबेसवर धुराचे प्रचंड लोट। ब्रिटिश लष्करानं तातडीनं तळ सोडलं। अन्य घटनेमुळे धुराचे लोट पसरले की इराणनं हल्ला केला, प्रश्न उपस्थित। इराण अमेरिका युद्धात आता युरोपची एंट्री। ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीही युद्धात उतरण्याच्या तयारीत। इराणचे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेला देणार साथ। इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण युद्धाचं रौद्र रूप। तेहरानमधील हल्ल्याचे अत्यंत भयावह व्हिडिओ समोर। इराणच्या सरकारी इमारती, लष्करी मुख्यालय लक्ष्य। माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा। कृषी साहित्य खरेदीबाबत अंजली दमानी यांचे धनंजय मुंडेंवर लावलेले सगळे आरोप लोकायुक्तांनी फेटाळले। मुंडेंवरील सगळे आरोप ठरले खोटे। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा उद्धव ठाकरेंना फोन। राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडण्याची विनंती। विधान परिषदेची रिक्त होणारी जागा उद्धव ठाकरेंना देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव। कोकणासह राज्यात आज शिमगोत्सवाचा जल्लोष। कोकणात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार शिमगा। रंगात न्हाऊन निघण्यासाठी तरुणाई सज्ज। आज वर्षातील पहिलं चंद्रग्रहण। देशभरात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार। गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, पुणे आणि मुंबईत ग्रहण दिसणार। आज अनेक मंदिरं दुपारी राहणार बंद। नागपूर एसबीएल कंपनीच्या स्फोटाप्रकरणी दोषींवर कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। तर स्फोटात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू, 23 जखमी। संत परंपरेमध्ये दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ असून ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्य आहेत। पुणे विद्यापीठातील चर्चासत्रामध्ये स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचं संत परंपरेविषयी वादग्रस्त विधान। पहलगाम हल्ल्याचं चायना कनेक्शन। दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्याची रेकी करण्यासाठी वापरलेला गोप्रो कॅमेरा चीनमधील। एनआयए आता ड्रॅगनकडे दाद मागणार।